लोकांचं कसं असतं, फक्त आपलाच विचार करतात, दुसऱ्याचा विचार करत नाही. कारण आम्ही काही घराला पैसे दिलेले नाहीत, आम्ही फुकटून राहिले असं त्यांना वाटते आणि त्यांनीच फक्त पैसे दिलेले आहेत असं वाटते. त्यामुळं त्या सायकल लावल्या की दंगा. आता काय वरती घर आहे म्हटल्यावर खाली सायकल लावायला पाहिजे आणि ती जागा आहे ती सगळ्यांच्या गाड्या सायकल लावायलाच आहे, पण बायकांचा दंगा. आणि मला फालतूक लोकांच्या तोंडाला लागायला आवडत नाही. अवश्याला भूतांची नावं काढायची नसतात. चला. माणसात आणि जनावरात फरक काय? जनावरावर जीव लावा, तो तुमची साथ कधीच सोडत नाही. या उलट तुम्ही माणसाला जीव लावा, तो तुमची साथ कधी सोडेल सांगताही येत नाही. पैशाची पण एक खासियत आहे. तुमच्याजवळ जर जास्त पैसा असेल तर तुमची वाईट कर्म ही नजरअंदाज केली जातात, अगदी संपवूनच टाकली जातात. आणि जर तुमच्याकडे पैसा कमी असेल तर न केलेल्या चोऱ्या सुद्धा तुमच्या माथी मारल्या जातात. तुमच्यावर आरोपांची खैरात मांडली जाते. भावना नक्कीच मोकळ्या करा, पण एकापाशीच. दुःख चव्हाट्यावर मांडून भावनांचा बाजार मांडला जातो. दुःख वाटून घेतलं जात नाही किंवा विकलंही जात नाही, फक्त त्याची किंमत केली जाते. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि संध्याकाळी आम्ही दुकानातून आलो की बंड्याला खूप मस्त वाटतं. मस्त म्हणजे एखादं लहान मूल कसं आपण घरात आलेल्या पुढे येतं तसं त्या पद्धतीने तो पुढे येतो, अंगाला घासतो. म्हणजे त्याला खूप आनंद होतो आम्ही आल्यावर, कारण दिवसभर आम्ही नसतो, त्यामुळं त्याला माणसं बघितली की खूप आनंद होतो. एक लहान मुलासारखंच असतं बघा जनावरसुद्धा. आणि त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. आज अंधारातच पोहे बनवले, आंघोळसुद्धा आज अंधारातच केली, कारण आमच्या इकडे बरोबर 5:15 वाजता सकाळी लाईट गेलेली होती. फर्स्ट शिफ्ट आहे. बेत आहे भरलेला दोडका, सगळा दोडका भरून घेतलेला आहे. रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची लक्षातच नाही, कारण आवरायच्या नादात आता वाजलेले आहेत 9. अजून चपाती आणि दोडका तेवढा करायचा आहे. भांडे वगैरे झालेले आहेत. आत्ता जी पडतील ती टाकून जाणार आहे, ती काय घासणार नाही, कारण की भरपूर वेळ होतो. कसा केला काय केला सांगते दोडका. म्हणजे अजून फोडणी मारायची. मसाल्यामध्ये कांदा, टोमॅटो, तीळ, जिरं घालून भाजून घेतलं आणि आलं लसणाची पेस्ट हे सगळं तेलात भाजून घेतलं. ते मिक्सरला बारीक केलं आणि कोथिंबीर पण घातली आणि ते सगळं मिक्सरला बारीक केलं. तो मसाला सगळा घेतला, शेंगदाण्याचा कुटे घेतला, हळद आणि आपलं लाल तिखट घातलं, मीठ घातलं आणि ते सगळं मिक्स केलं. आणि दोडका मधून चिरून हे पहा या पद्धतीने चिरून दोडका म्हणजे 4 भाग केलेले आहेत त्यात, आणि त्यामध्ये तो मसाला भरलेला आहे सगळा. आणि आता फोडणी मारायची. फोडणी मारायला तेल ठेवलेलं आहे कडक, त्यामध्ये मोहरी थोडीशी घातली आणि हा भरून घेतलेला दोडका जो आहे तो आपण सोडायचा. मसाला काय आपण तेलात भाजलेलाच आहे सगळा, राहिलेला मसाला पण घालायचा. स्त्रीला दोडका अजिबात आवडत नाही, जरा भरून केला. तर बघूया खातोय का आपण. तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचे, तर चटणी आपली कच्ची आहे त्यामुळं चटणी आपली तेलात घातलेली नाही, त्यामुळं चटणी हळद सगळं तेलात व्यवस्थित भाजलं पाहिजे. गॅस बारीक केलेला, जरा झाकून ठेवूया आपण एक 5 मिनटं. काल श्रेयची गंमत सांगते तुम्हाला. बाजारात गेलेले, काल गुरुवार होता आणि दोडका घेत होते मी, तर 20ला अर्धा दोडका होता आणि छान होता, जवारी दोडका होता म्हणून घेतला. आणि मला कसं करते, दोडका घेऊ नकोस, दोडका घेऊ नकोस, दोडका घेऊ नकोस, की तुला दोडका घेऊ नको म्हणून सांगितलं, घेऊ नकोस दोडका, असं करायला आले. शेवटी ते शेतकरी मामा होते, ते म्हणले काय झालं का नको म्हणाले. म्हणले त्याला दोडका आवडत नाही म्हणून नको म्हणाले. मग ते शेतकरी मामा जे होते ते म्हणजे वयस्कर होते, त्यांनी सांगितलं बाळा असं नाही, हे खायचं ते खायचं, ते चांगलं असतं हे चांगलं असते. मी म्हणलं त्याला बटाटू, कडधान्य, डाळी असलं आवडते. म्हणलं दोडका त्यांनी काही खात नाही, भेंडी तेवढी खातोय म्हणलं, भेंडी बटाटा एवढंच खातोय म्हणलं, बाकीचं काही खात नाही. मग ते मामा सगळं सांगाल ते त्याला, बाळा असं नव्हं असं. आणि
हे खायचं असते ते खायचं असते सांगायचं नाही. गप्प बसलाय, म्हणजे याला ते काय पटत नव्हतं पण गप्प बसला. असली पोरं आहेत. काल बाजारात गेलेले, कारण सोमवारी गेले नव्हते म्हणून. तर भाजी छान आणि स्वस्त होती काल. दोडका 20ला अर्धा मिळाला. परत वांगी पण 20ला अर्धाच होती, तर नाही आणली. वांगी खाऊन खाऊन कंटाळा आला त्यामुळे नाही आणले. जास्त वांगी पण खाऊ नये असं म्हणतात म्हणून काय आणली नाही. भेंडी आणली 30ला किलो. परत दोडका अर्धा किलो 20ला. आणि कोथिंबीर 10ला 2 पेंड्या. काकडी, चांगली काकडी 30ला किलो होती. आणि बीन्स आणलं 10 रुपये पावशेर. आणि काय आणलं मी, एवढीच आणली वाटतं भाजी, जास्त काय आणली नाही, एवढीच आणली भाजी. बास म्हणलं सोमवारपर्यंत जाते, मग सोमवारी आणि बघायला येतं. घरला कितीला आले माहिती आहे मी, 9:30 वाजता दुकानात. कारण श्रीचं आता क्लासचं ॲडमिशनचं वगैरे बघायचं होतं, त्यामुळे मग थांबलेली. 10,000 फी सांगितलेलं आहे क्लासला. आणि चांगले आहेत सर, ते ओळखीचेच आहेत आणि शिकवतात खूप छान. मग ते सगळं मी त्याला सांगत होते, कारण की यांची फर्स्ट शिफ्ट असली की तुला सकाळी 7:30ला जायला पाहिजे, परत 8 ते 9 क्लास करायला पाहिजे, 9:30ला तुला यायला पाहिजे, परत 10ला शाळेत तास असतो, यायला पाहिजे, कपडे काढायला पाहिजे, दुसरे घालायला पाहिजे, जरासं काही तर खायला पाहिजे, तर लगेच पळायला पाहिजे. म्हणजे तुझे 3 ते 4 फेऱ्या होणार, मग तेवढी तुझी तयारी पाहिजे, असं सगळं मी त्याला सांगत होते. सायकल आहे त्याची, पण इथं लावायला काय खरं नाही. तर बायका नाहीत, म्हणजे बायका इथं नाही तर चांगलं सारखं भांडत असतात. ह्यांनी काय पण लावलं चालते, पण लोकांचं कसं असतं, फक्त आपलाच विचार करतात, दुसऱ्याचा विचार करत नाही. कारण आम्ही काही घराला पैसे दिलेले नाहीत, आम्ही फुकटून राहिले असं त्यांना वाटते, आणि त्यांनीच फक्त पैसे दिलेले आहेत असं वाटते. त्यामुळं त्या सायकल लावल्या की दंगा. आता काय वरती घर आहे म्हटल्यावर खाली सायकल लावायला पाहिजे, आणि ती जागा आहे ती सगळ्यांच्या गाड्या सायकल लावायलाच आहे, पण बायकांचा दंगा. आणि मला फालतूक लोकांच्या तोंडाला लागायला आवडत नाही. मी सरळ सायकल दुकानची तिथं लावलेली आहे. ती थोडी खराब झालेली आहे, तर 2 वर्ष झाली तिथंच आहे सायकल. श्री चालतच जातो, त्यामुळं ती सायकल थोडी खराब झालेली आहे. कारण मला एकच मत आहे, काय पण हलवून द्या, असल्या फालतूक लोकांच्या तोंडाला लागायचं नाही. म्हणून मी श्रीला म्हणते तू चालत जा, काय पण कर, खरं सायकल तेवढं बाबा इथं काय आणू नको आहे, ती एक गाडी लावते तेवढंच बास आहे. त्याच्यासाठी पण 17 भांडणं असतात. त्याच्यासाठी आम्ही दुसरी सेकंड गाडी पण घेईन. नाही तर मला गाडी घेतली तर चालते, मी आणि श्री जातोय गाडीवरून, कारण इथं लावण्याचा प्रॉब्लेम आहे. आणि एवढे 3rd क्लास बाईक आहेत, म्हणजे जरासुद्धा चांगलं नाही. ते 2-3 तर आहेत, त्यांना बेकार आहेत, चांगलं नाही त्यांना. आता स्वतःचा विचार करतो त्यांची, म्हणजे नावं पण, आणि काय म्हणते त्यांचं नाव पण व्हिडिओमध्ये घ्यायला मला नको वाटतं. असल्या नालायक बायका आहेत. म्हणजे मला तर असं एकदा वाटते, देवाने यांना कसं बनवले, आणि ज्यावेळी देव लाज लज्जा काय देत होता त्या ह्या कुठे गेल त्या काय माहीत नाही. असल्या बेकार बायका. म्हणून मी तुम्हाला शक्यतो बाहेरचं वगैरे काही आमच्या इथलं शेअर करत नाही, कारण नाहीत आमच्या इथं माणसं चांगली. त्यामुळं चला, त्यांच्यामुळं आपलं डोकं खराब व्हायचं, आणि त्यात अमावस्या असल्यांची तसल्या बायकांची नावं पण काढायला नको. आज आहे अमावस्या, तसल्यांची नावं काढायला नको. अमावस्याला भूतांची नावं काढायची नसतात. चला, हो दोडका, आपल्या दोडक्याला तेल कसं सुटले मी दाखवते. आता भाजलेलं आहे. असं का भाजायचं, तर जो चटणी परत हळद वगैरे आहे ती कच्ची होती, त्यामुळं असं भाजायचं आहे. बघू शकता तुम्ही तेल कसं सुटलेलं आहे मसाल्याला. मसाला असा भाजून घ्यायचा एकदम. चटणी वगैरे आपली कशी हे होती, कच्ची होती. आपण बाकीचं सगळं भाजून घेतलेलं, पण चटणी ते कच्ची होती, त्यामुळे असं भाजून घ्यावं लागतं. आता अनेक थोडा वेळ ठेवते, अजून थोडंसं भाजून दे सगळं, कारण मसाला आत आहे दोडक्याच्या, ते भाजलं पाहिजे. आणि मग पाणी लागलं. असं सगळं त्याला समजून सांगितलं काल, की बाबा म्हटलं तुला असं सगळं करायला लागणार. सर पण म्हटले तू इथे येऊन दे, डबा वगैरे ठेवून, त्याला सकाळी डबा देत जावा, आणि क्लासमध्ये बसून खाऊन दे,
क्लास सुटल्यावर, आणि मग जाऊन दे शाळेला इथनंच असं म्हणले. पण मीच म्हटलं मग क्लासमध्ये खाण्यापेक्षा काय आमचं दुकान आहे म्हणलं. दुकानात मग त्याला सांगितलं म्हणजे शाळेचे कपडे वगैरे तिथंच ठेवायची, तिथं डबा खायचा आणि तिथनं शाळेला जा मग. आणि दुकान मालक पण आमचे चांगले आहे, तिथं वर जाऊन जरी खाल्लास तरी पण चालते. ते सुद्धा म्हटले दुकान मालक आठवड्यातनं 1-2 दिवस मी येईन तुला सोडायला म्हणून. म्हणजे आहेत अशी माणसं पण, म्हणजे गावात आम्ही जिथं राहतो तिथली माणसं खूप म्हणजे सपोर्ट करणारे पण एकदम चांगले आहेत. इथं आल्यास एवढी थर्ड क्लास माणसं आहेत. मला एवढं बेकार अनुभव आलेला आहे असं वाटते मला. का घर घेतलं आणि काही तर राहायला आलं होतं ते भाड्यानं राहायला होतं ते बरं होतं असं वाटतं. एवढी नालायक लोक आहेत अजिबात, म्हणजे एवढं पिडायचं दुसऱ्याला. एवढंच मला तर म्हणजे माझा असा जीव गाळाय त्यांनी 2 वर्षात. ते वर्ष देवाला आणि मलाच माहिती आहे. आणि याचा न्यायसुद्धा होणार लक्षात ठेवा. मानसिक त्रास भरपूर दिला बायकांनी. एक तर बाई एवढी नालायक आहे, म्हणजे 100 नालायक मेल्यावर एक जन्म घेतो कसली बाई आहे. त्या बाईचं नावसुद्धा घेऊ वाटत नाही. म्हणजे संडासला बसताना सुद्धा तिचं नाव काढणं असते नालायक बाई. तिला तिच्यात जरा 1% पण कुठला चांगला गुण नाही, सगळे भिकारचोट गुण. आणि तीच म्हणजे तीच नाही, तिचा नवरा पोरी सगळी तसली जातात आणि ते बी आम्हाला लागूनच आहे. मला एकदा असं वाटतं कुठल्या जन्माचं पाप म्हणून ही शेजारला असलं आले असं वाटतं. कशाला दारात रांगोळी घालायला, कशाला दारात जायचं नाही. 2 वर्ष मी दार बंद करून आत बसत होते. दुकानात आले की दार बंद लावून आतच बसायचं, बाहेर जायचं नाही. दार उघडले की घाणघाण दारातून शिवाय देणं, आपटणं, फेकणं हे असलं सगळं करायचं. माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये एडिट करताना पण बघा मी व्हॉईस द्यायला लागलो की मोठमोठ्यांची दारातून म्हणजे बोलायचं, ओरडायचं असं करते. त्यामुळं म्हणून मी शक्यतो इथे थांबतच नाही. आवडून मी पटलं दुकानात जाते, कारण मला फालतूक लोकांच्या नादाला लागायला, त्यांचं ऐकायला बोलणं सुद्धा नको वाटतं. दिवसभर आमच्या दुकानची तिथं 1 नंबर माणसं आहेत. आम्ही 10-12 वर्ष तिथं भाड्यानं राहिलो, पण आम्हाला कसलं काय वाटलं नाही भाड्यानं असं. आणि इथं स्वतःचं घर असून इथं म्हणजे हे आहे असं कोण नाही कोण तर आपल्याला म्हणजे 5वीला पुजलेलं असतं बा. खरं अति तिथं माती ही असते लक्षात ठेवा. कारण निसर्गाचा नियम आहे, जगा आणि जगू द्या. आणि स्वामी समर्थांची सेवे करायला नुसता श्री स्वामी समर्थ म्हणजे झाडताना करताना शिवाय देताना बी श्री स्वामी समर्थ एवढी महाराजांची सेवे करायला आम्ही पण सेवा करतो. हे असली फालतू बुद्धी काय आम्ही ठेवत नाही. आणि महाराजांनी काय शेवटी तिला कर म्हणाय नाही, ती तिची बुद्धी म्हणण्यापेक्षा तिचं काय माहीत आहे, इकडं करायचं आणि तिकडं आपलं खपून जाऊन दे म्हणून देवाचं नाव घ्यायचं. असं म्हणजे इकडं वाईट वागायचं आणि तिकडं माझं बाबा मी वाईट वागले म्हणून माझं सगळं खपून जाऊन दे म्हणून हे करायचं, देवाचं नाव घ्यायचं. पण तसं होत नसते. कर्माचा हिशोब होतोयच 10 वर्षानं कसं. अशी लई आमच्या गावाकडं सासरी तर माझ्या एवढं म्हणजे कुणी काय केलं, जी केल्यात ती माझ्यासमोरच फेडायला लागल्यात सगळं. आमचं शेत ठेवायला बघत नव्हते. सासऱ्याला आमचे शिकवायचं, विक, दारू पी, व्याजान पैसे फिरव असं सांगून, कारण की सासऱ्याला आणि ह्यांच्यात आमच्या पटत नव्हतं, त्यांच्यात सासू नाही आम्हाला, तर असं सांगून लई हे करत होते. तर शेवटी कसं झालं बघा, आम्ही 4घांचे रान होतं, 3घांची गेल्याने आमचं एकट्याचं रान राहिलेलं का राहिलेलं आहे. आणि आम्ही कधी माझं रान आहे, माझं घर आहे म्हणून कधी अपेक्षा केली. आमचं आहे असं साधं बाधं आम्ही रोज मिळते ते खातोय, नाही मिळालं तरी पाणी पिऊन दिवस काढते लक्षात ठेवा. पण आम्ही कधी रान आहे, माझं घर आहे ते विकावं करावं किंवा आमची वाटणी द्या असं कधीच तोंडातनं आलेलं नाही आणि येणार पण नाही. जे बघा जेवढं काय म्हणतात वेळेपेक्षा आधी आणि नशिबापेक्षा जास्त कधी काही मिळत नसतं, त्या मताची मी आहे. आणि मला हाय 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 असं म्हणणार कायच नाही. माझ्या सोन्याचं जरी असून माझं जो 2-3 तो सोनं असून सुद्धा मी कधी आहे आणि घालतो करतो असं नाही. मी नसलं ज्यावेळी अडचणीला मी ठेवलं पण आणि मी खोटं घालून दिवस काढलं, पण कुणाला म्हटलं पण नाही मला करा किंवा मला पाहिजे नाही असं तसं. खोटं घालून पण मी समाधान होते. खोट्यानं मला जखमा व्हायच्या कानात वगैरे, राहिल्यावर मी काढून ठेवायची आणि बाहेर जातानाच फक्त गळ्यातल्या आणि कानातल्या घालायची नाही. घरात असल्या मी तशीच फिरायची, पर्याय नाही. कारण मला नवरा महत्त्वाचा होता आमच्या. त्या नवऱ्या जीवाला कुठं गळपास लावायचा आणि कुठं व्याज भरत बसायचा आपण कर्ज काढलेलं. त्यामुळं मी तो विचार केला नाही कधी की
आपल्याला सोन्याचंच पाहिजे आणि आपल्याला ह्याचंच पाहिजे, असं कसं असेल तसं दिवस काढलं. कधी तर मिळेल म्हटलं आणि काय सोन्याच्या सावलीला आपल्याला बसायचं आहे थोडंच, म्हणून मी तो जास्त काय विचार केला नाही. मी माणूस, मला मेन नवरा माझा समजून घेतो तेवढंच बास आहे. चला, तुमच्यासमोर बोलत बोलत खूप बोलले मी. आणि चपात्या करते जाते, नाही तर लवकर आवरायच्या नादात असं मी बोलायला लागले की मला म्हणजे बोलायला आवडतं, पण बोलायला लागले की मग बोलतच जाते. हे पहा आपला दोडका खूप छान दोडका झालेला. चला, मी तयार झालेले आहे. आता चाललेले आहे दुकानात. खूप दिवसांनी साडी नेसलेली आहे मी. वाजलेले आहेत 10 वाजता सुद्धा कसलं ऊन पडलेलं आहे, आणि 10ला जर मी बाहेर निघले तर 10:30ला पोचते. चला, आत्ता आले मी दुकानात. जवळजवळ 10:30 वाजलेले आहेत, आणि आलं की काय सुचत नाही बघा. एक 15-20 मिनटं तर मी अशी गप्पच बसते, कारण एवढं भयंकर ऊन लागतं, आणि उन्हातनं आलेले तर काय सुचतच नाही. कमीत कमी अर्धा तास तर यायला लागतो, आणि अर्धा तास बरोबर सगळं तोंडावरच ऊन येतं. येताना आम्हाला असं यावं लागतं, म्हणजे असं तोंड करून सगळं तोंडावर ऊन येतं. आणि मासा तर असला कुठली शेवटी कॉटनची ओढणी डोक्यावर घेते आणि येते. आता ज्या वर्किंग वुमन आहेत बघा, तर त्यांना मी परवाच्या व्हिडिओमध्ये कसं सांगितलं की आपण पूर्वतयारी कोणती करायची स्वयंपाक लवकर होण्यासाठी. तर त्यांना रोज एक प्रश्न असतो की नाश्ता रोज काय बनवायचा. तर त्याच्यासाठी पण आपण प्रीमिक्स बनवून ठेवू शकतो. म्हणजे आता ह्याचं इडलीचं असेल, उत्तप्याचं असेल, डोश्याचं, त्यांना आपण सगळं बनवू शकतो. लक्षात ठेवा, त्या प्रीमिक्सपासून आपण उत्तप्पा, डोसा, इडली, परत आप्पे हे सगळं बनवू शकतो. म्हणजे तुम्हाला 4 पदार्थ बनवता येतात त्याच्यापासूनच. म्हणजे तुमचं 4 पदार्थ म्हणजे 1-2 दिवसाचा तर तुमचं नियोजन होतं. म्हणजे सगळे काय 4 दिवस तुम्ही एकसारखं ते करू शकत नाही. तर 1-2 दिवस एकदा इडली, एकदा आप्पे पण म्हणजे कसं करायचं, मसाला आप्पे करायचं. त्यामध्ये कांदा, टोमॅटो सगळं घालून त्याचे आप्पे बनवायचे. परत एकदा डोसा बनवू शकतो आपण. असं 1-2-3 दिवस तर तुमचा तो नाश्तासुद्धा होऊ शकतो. आणि तसंच तुम्ही ढोकळा प्रीमिक्स पण बनवू शकता. ढोकळा प्रीमिक्सनं पण कसं होतं बघा, एखाद्या दिवस आपल्याला लगेच नाश्ता होतो, कारण ते ढोकळ्याची जी प्रोसेस असते ती पण खूप म्हणजे वेळ खाऊ असते. आणि ते प्रीमिक्स आपण बनवून ठेवलं तर लक्षात लगेच म्हणजे झटकीपट आपल्याला ते ढोकळासुद्धा नाश्त्याला तुम्हाला बनवता येतं. म्हणजे एक तुमचं 4-5 दिवसाचं तर नाश्त्याचं नियोजन हे होतं. मग राहिलेले 1-2 दिवस असतात, त्यात तुम्ही पोहे, उपीट, शिरा किंवा शेवयाचा उपमा किंवा थालीपीठं असतील. थालीपीठं पण तुम्ही कसं करूया, थालीपीठाचं सुद्धा तुम्ही म्हणजे पीठ थोडं दळून आणून ठेवू शकता. एकदा जर दळून आणला तर तुम्ही 8-15 म्हणजे 15 दिवस तर ते पीठ राहतं. आणि प्रेमिक्स पण तुम्ही जर फ्रीजला ठेवला तर कमीत कमी 1-2 महिने राहतं, काहीही होत नाही त्याला. पण ठेवत असताना व्यवस्थित ठेवायचं, ओला हात वगैरे त्यामध्ये घालायचा नाही. तर नाश्त्याचं नियोजन पण तुम्ही असं बनवू शकता. त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवणार आहे, प्रीमिक्स कसं बनवायचं. मला पण प्रीमिक्स बनवून ठेवायचे आहेत, कारण की ढोकळा तीन करायचं असलं ऐन वेळी खूप गोंधळ होतो. करायचं तर खूप सगळं मनात असतं, पण वेळेअभावी सगळं राहून जातं. आता मी यांना सायट्रिक ॲसिड म्हणजे जे लिंबू सत्व असते ते आणायला लावलेलं आहे. बॉक्स आणलेला आहे त्यांनी, पण मला ते सगळं भाजून हे काय ते सगळं एकत्र करून दळून आण ठेवायला पाहिजे. ढोकळ्याचं प्रीमिक्स दळून आणत असताना आणि आपलं जे इडलीचं वगैरे प्रीमिक्स दळून आणत असताना थोडंसं जाडसर दळून आणायचं. एकदम असं बारीक दळून आणायचं नाही, रवाळ असं दळून आणायचं. त्यामुळे ढोकळा, इडल्या खूप चांगल्या होतात. नक्कीच ट्राय करून बघा. मी इडलीचं पण प्रीमिक्स करून ठेवणार आहे, कारण आमच्यात पण कसं सारखं काही नाही काय तर लागतं. आणि मुलं असले की लागतं बघा, एकच देऊन चालत नाही. सारखं म्हणतात मग तू काय एकच बनवत्यास, दुसरं काय बनवत नाहीस, मला वैताग आलाय खाऊन, असं करतो. श्री तर आमचा काल बाजारात भाजी घेताना ही घेऊ नको, ती घेऊ नको, ते आण नको, ते हे घेऊ नको असं करायला आलेला. मग भाजी घ्यायची काय हा प्रश्न होतो. त्याला वांगी नको, दोडका नको, असं सगळं नकोच असतं त्याला. फक्त बटाटा, भेंडी पण हिरवी मिरची घालून करायला पाहिजे तर खातो. आणि ती पण नुसता तव्यात परतायला पाहिजे, बाकीचं काही करायचं नाही त्यात.
नुसताच तव्यात परतायची. काल 1 किलो भेंडी आणलेल्या आहे. किती खातोय तेवढा खाऊन दे म्हटलं. भेंडी खातो खरं, आवडीने खातो. किती पण भेंडी करून द्या खातो. भेंडी, बटाटा, परत त्याला मसुरा एक सारखा लागतो. डाळ कांदा हे असलं त्याला लागतं. नाहीतर मसाला सॉस चपातीच खायला चालू करते. आणि भाकरी अजिबात नको. आणि भाकरी केली तर एकदम मऊ पाहिजे, अशी कडक भाकरी नको. असं त्याचं लई नखरं आहेत खायच्या बाबतीत. चला, आजचा व्हिडिओ थोडासा छोटा येईल तुम्हाला. आता परवा दिवशी अक्षय तृतीया आहे बघा, रविवारी. तर अक्षय तृतीयेला पण आपण म्हणजे काय नाही घेतलं तर 10 रुपयाची हळद, मोठं मीठ घरात आणायचं. आणि खरं म्हणजे सोनं चांदी खरेदी करायची असते. पण सोनं चांदी खरेदी करण्यासारखे दिवस राहिलेले नाहीत. कारण की सोनं आता 1.5 लाखाच्या वर गेले. चांदीचा तर काय विचारा नको. आता पुढच्या महिन्यात अधिक महिना आहे. खरं म्हणजे जोड्या वगैरे करायच्या असतात, पण ते काही शक्य नाही असं वाटते मला. खरं आता अधिक महिन्यात जोडव्या करायचं सुद्धा बंद होईल असं वाटते. असा जर दर राहिला तर, कमी आला तर मग काय करतील, पण दर काही कमी येईल असं वाटत नाही. ते वाढायच लागले म्हणून काय कमी झाले. तरी सुद्धा मी कोल्हापुरात परवा बुगड्याने गेलते. तर सोनार दुकानात गर्दी आहेच. खरं आपण असं म्हणतो, खरं गर्दी आहेच सोनार दुकानात. म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून पण लोक सोनं घेत आहेत. आणि जर चुकून दर कमी झाला तर मग त्या लोकांना असं खूळ लागल्याने होणार आहे. खरं काय सांगता येत नाही, दराचं काय सांगता येत नाही. जसं वर चढलाय तसा चुकून खाली जरी आला तर मग ज्यांनी आता 1.5 लाखानं सोनं घेतलंय ते 1 लाख झालं किंवा 1 लाखाच्या आत आलं तर मग त्यांना वेळ लागल्याने होणार. त्यामुळं सोन्यातली गुंतवणूक पण कसं आहे माहिती आहे, लागूबागू दिवाळी अशी आहे. म्हणजे झाला फायदा तर ठीक, नाही झाला तर मग काय खरं नाही असं आहे. त्यामुळे काय कशात. आणि सर्वसामान्य माणसं सुद्धा आहेत, गोरगरीब सुद्धा म्हणजे घ्यायला आहेत सोनं. भरपूर गर्दी होती. एक दुकानात तर असं पाय ठेवायला जागा नव्हती, एवढी गर्दी होती. मी असली म्हणतो ते सोनं तर एवढं महाग झालंय, लोक कुठनं म्हणजे घेत असतील, एवढा पैसा आणत असतील असं मी तर म्हणतो ते. मग ह्याने म्हणतात घेणारी माप घेतात, महाग झाला आणि स्वस्त झालं तर घेणारी घेतातच म्हणतात. सगळे काय आपल्यासारखा विचार करणारे नसतात. खरं म्हणजे मी पण यांना म्हटलं एखादा मणी तर आणूया, पण एका मण्याची किंमत पण 700 रुपये. एवढाच मणी होता छोटासा, 700 रुपये किंमत आहे. तर काय घ्यायचं. कसा आहे, मुहूर्त असतो, 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे तो. त्यामुळं घ्यावं असं वाटतं. बघूया त्यावेळेचं त्या दिवशी काय काय होतंय बघूया.